पोरीचा लगीन जमले हो, आपल्याला पार्टी देणार होती ना. मला पहिलेच पोरीचा पाहिजे, मला दुसऱ्या पोरीचा ना पाहिजे. घाबरली, हात कापड डायरेक्ट. मग तुम्हाला का छोटी सुरी गवलीत ना, कैची वगैरे नाही का? हा, एवढी मोठी मशीन ना, कैची नाही तुझी. चालू आता बघा, याला टाकला बघा, आता मजा बघा त्याची. बाय. इकडे इकडे सगळे इंजिनियर झाले काय ते हे इंजिनियर होत ते. इकडे बघू शकता 9 वाजता पारायण चालवणार आहे डायरेक्ट परवापर्यंत. जर कोणाला पारायण वाचायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आता साहेबांच्या मूर्ती बसवली 12/12/2025. मस्त जिंकली, सेकंड राऊंडला जिंकली. आता कसं वाटतं तुला? लागला तुझे लाईटी कनेक्शन कट होतील तुमचं. हे बघा सगळे जण आलेत कारण की कॅम्प लावलाय गावाने, सगळ्यांनी सपोर्ट केलाय. तसा टोरंटवाल्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे. आता हॅलो गाईज, सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार. तर मम्मीने मस्त अशी मांडण केली. मला उशीर झाला, लेट म्हणजे उठलो मी लेट मस्त असा. आणि आपले ब्लॉग जरा पुढे मागं होता. आता मागच्याच गुरुवारचा ब्लॉग वाटतं आज पडणार आहे, म्हणजे पडलाच समजा, तुम्ही बघत सुद्धा असणार. आता चालू आहे नाक्यावर जरा झेरॉक्स काढायचं. कशाच्या? तर आमच्या गावचं सप्ताह आहे, हरिनाम कीर्तन सप्ताह 16/2026. कधी आहे तर आता तारीख रिव्हील करून टाकतो मी. म्हणजे खूप जणांना माहीत नाही कसं, मग त्या टायमाला लग्न वगैरे गावात ठरवतील, त्या शोभाने बरं तारीखच रिव्हील करून दाखवून दे. 16, 17 आणि 18 जानेवारी आहे, म्हणजे 2.5 दिवसाचा, म्हणजे 3 दिवसच पकडा, 2.5 दिवसाचा आहे सप्ताह. तर सर्वांनी म्हणजे गावातले आजूबाजूचे समजा जर बघत असतील तर नक्की या. आणि गावातल्यांनी ही तारीख लग्नाची, साखरपुड्याची कोणी ठरवू नका. तर चला तर नाक्यावर जाऊ, झेरॉक्स काढून. तर गाईज फायनली झेरॉक्स काढून आणलेले आहेत. आता चाललो 8 झेरॉक्स 40 रुपये घेतले, म्हणजे त्यांनी काय डिजिटली प्रिंट दिले म्हणा. डिजिटल उलट स्वस्त पाहिजे. तर चला देऊन येऊ आपण मस्त. आणि त्यातल्या चुका काढू. चुका तर शोधल्यात. आता मी झाडं शिफ्ट करायला घेतल्यात. एक बघा सर्व कुंड्या काढल्यात इथून, जेवढ्या होत्या तेवढ्या. आणि त्या कुंड्या आता इकडे लावू आपण. तर गाईज जेवण पण करून झालं. तर खाली चाललो त्यांच्यासोबत. आणि काय काय करतात ते बघूया. दाखवतो मी तुम्हाला. कारण ना पूर्ण म्हणजे उंदरांनी वाट लावून ठेवली सगळ्याची. आणि त्याचा त्रास गाड्यांच्या वायरी वगैरे खातात, त्याच्यामुळे आम्ही सर्व काढूनच टाकतो. काहीच नानीनं मला काम करण्यापुरतीच गोड बोलतात. आता बघा तिच्या गोणी उचलाच्या, म्हणून ती मला लारव बाला ये बाला ये बाला ये. हे बघा आता रेकॉर्ड केला असता ना बघ ना नानी, ही फक्त कामापुरती मामा आहे. मी बोलतो ना तुला, तुझी सासूच पण तुला बोलता असतं, म्हणजे तुझ्या विरुद्धानं. तर चला नानीला थोडीशी मदत करू. आम्ही फक्त अशी मजाक मस्ती आमची चालू असतं. नानी पण हा ती बघितलं का पलाली बघा. आता हिच्याच पोरीचा लगीन जमले हो, आपल्याला पार्टी देणार होती ना. मला पहिलेच पोरीचा पाहिजे, मला दुसऱ्या पोरीचा ना पाहिजे. चालेल मग दोघांच्या 2 पार्ट आहे ना ऍडव्हान्स मध्ये. पैठणी तू पैठणी नेसणारच का? बघू ना. उजेर दिसतो बाई. क्वालिटी आहे क्वालिटी. बघू शकता बनी बघा कसला मोठा सुरा घेतलाय. दाखव इथं, दाखव समोर, दाखव ना इथं. अरे हिरोईन दिसतो तू आया. बघा ना तुला आणि बघा हिरोईन दिसतो का ना. बघ शपथ ब डायरेक्ट चाकू लेके मारने को आई है. घाबरली, हात कापड डायरेक्ट. मग तुम्हाला का छोटी सुरी गवलीत ना, कैची वगैरे नाही का? हा, एवढी मोठी मशीन ना, कैची नाही तुझ्याजवळ? मग धारणा तो कापलीच, ती पिशवीच कापायची होती तुला. काय ना नाही तू
सुरी आहे ना दुसरे बारके छोटे आहेत दोन. हे बघ या चावलामध्ये असं बाबा डेंजर वास येतं. पावडर मिक्स करायचे असतं म्हणजे काय किडे वगैरे पडू नये याच्यासाठी. पोपेटा पडले ना आधीच नाण्याचे चावलं. नाण्याने एवढे मागाचे चावल आणलेत बघ ना. बघ ना. आता या सगळ्या कोणी मीच आणून दिल्या बाहेर. हो मग. तर लगे बोलायला लागले आता म्हणा राग आला ना आणि येणार ना नाही कारण तुझे नको माझ्या हा. घरी यायचं बाबा. येणार ना. नाही पुराणा डान्स. ट्रेलर दे मला. जाऊ रे येतील जाऊ रे. असं मग हे असं टाकायचं. जास्त त्याला टाकायचं ना कमी आपल्याला आणायचं. तर काहीच ना. आता हिचा म्हणजे थोड्या दिवसांनी जेव्हा तारीख नाही घडली अजून चेतनाचं लग्न आहे. फक्त नानी तिला दाखवतो म्हणजे आपल्या ज्या विधी आहेत त्या दाखवतं कसं काय करायचं त्या. ते आता तिथंच चावलामध्ये दाखवतं. तेव्हा कसं आपल्याला सगळं काय असतं त्याच्यात. टमाटर असतं, गाजर असतं, आंबा वगैरे. तुझा आंबा तर नानीने आता फक्त डेमो फक्त चावलानं दाखवलेला पावडर मध्ये डायरेक्ट टाकू नको लय मारली. 100% टाकेन. आज कंटेंट नाही आहे तर तू कंटेंट भेटले मला म्हणून बसले इथे. बघ. तर काहीच नानीशी मस्ती करून आलो. आमची अशीच मस्ती चालत असते. मी कसं कधी कधी जातो. आता मला एवढ्या दिवस शूट होतं म्हणून मी काही गेलो नाही. ब्लॉग थोडा लेट बघायला भेटणार आहे. सकाळी सुद्धा बोललो कारण की माझ्याकडे अजून 2 का 3 ब्लॉग पडलेले आहेत. पुढे माझा जसं वेळ भेटेल तसं टाकतो. आता उद्या परत खारीगावला जायला लागेल. परवा भंडारा आहे. हे लागोपाठ म्हणजे हे चालूच आहे काही ना काय. तर काहीच आता रेडी झालं आहे. पुन्हा जायचं आपल्याला खारीगावला. दाखवतो तुम्हाला भंडाऱ्याची तयारी कशी झाली आहे. आणि आज नाही उद्या आय थिंक पारायण चालू होतील. उद्यापासून ते परवापर्यंत ते तुम्हाला बघायला भेटतील. आता आलं आहे बॉक्सरला घेऊन खाली. त्याला समजून जातो मी काय करायला. हे बघा पण त्याला गेटच्या बाहेर जायला चांगलं तर जात नाही तो मोस्टली. आता इथंच पूर्ण अंगणामध्ये फिरणार आणि मग वरची सायबा स्वतः निघून जायचं. म्हणजे तेवढा थोडाफार ट्रेन झाले. चालू आता बघा याला टाकला बघा. आता मजा बघा त्याची. बाय. ए इकडे 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 बाय. बघ बाहेर यायला बघा. तर काहीच बघू शकता पोचलो आपण खारेगावला. आज पूर्ण बॅनर लागलेले आहेत. अजून लावायचे बाकी आहेत. आता इकडे स्क्रीन असणार आहे. इकडे पण बॅनर लावला. आता पुढच्या पालखीचा कालावधी बघा आपला. बुधवार दिनांक 18 मार्च ते गुरुवार दिनांक 26 मार्च 2026. तर काय बोलणार आज. येणार ना. सर्वांची झोप उडवणारा माणूस म्हणजे दिलीप पवार. बरोबर ना. उठा रे चला रे त्रिकाला संध्या करा रे. ओम साईराम. ओम साईराम. आता आम्ही जस्ट मूर्ती घेऊन आलोय. आता मूर्ती इथं साफ करायचीच आहे नंतर. समजा सेंटर चेक करतायत तिथून सर्वजण. तिकडे साईज कमी आहे. तिकडे 16 आहे आणि इकडे अशी 20 फूट आहे म्हणून त्याचं सेंटर चुकीचं आहे. सगळे इंजिनियर झाल्याचं म्हणणार काय ते. हे इंजिनियर होतं ते. तिकडे बघू शकता किती जणी इंजिनियर आहेत. एक डान्स झाला पाहिजे. हो झालाच पाहिजे. तर काहीच उद्या सकाळी 9 वाजता पारायण चालू होणार आहे डायरेक्ट परवापर्यंत. जर कोणाला पारायण वाचायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. उद्या म्हणजे 12 तारखेला ब्लॉक मागे होऊ शकतो. 12/12/2025. आता बॅनरची तयारी चालू आहे. जो बॅनर लावायचा होता तो तिकडे शेवटचा बघा. हे आभाराचा बॅनर आहे. म्हणजे सर्वजण हे बघा तयारीत आहेत. आता काहीच बोलू नाही शकत तो. काहीच जस्ट पोचलोय घरी आणि मम्मीने घेतले जातात जेवायला. मस्त पानं आणल्यात केलीची. बघू दाखवतो हे बघा इकडे. आणि आपली तिकडे खारीगावला तयारी एकदम जोरदार चालू आहे. उद्या पारायण असणार आहे. मगाशी पण बोललो उद्या सकाळी 9 ते रात्री म्हणजे 3-4 वाजेपर्यंत जेव्हा संपतील पारायण तोपर्यंत वाचणार आहेत.
आणि लगेच परवा भंडारा असणार आहे. दुपारी पण बोललो आहे, आता पण बरं एकदा सांगू दे. तर चला पटापट जेवण करून घेऊ. तर काहीच दिवस दुसरा रात्री आलो ना, जेवलो ना, अचानक झोपलो. काही झोप लागली पत्ताच नाही लागला आणि ब्लॉग पण काही एंड नाही गेला. आता चालू आहे मस्तपैकी तोरण पॉवरमध्ये. म्हणजे मीटर पाहिजे होते ते पैसे पेमेंट भरायचं म्हणजे तसं आलं. नाना मी बाबा वगैरे चला जाऊ. ते दोघं तिकडं आहे, जाऊ पटकन पेमेंट भरून येऊ. म्हणजे आपले 4 मीटर लागते. तर चल बाबा बोलते नको बोलते काढू व्हिडिओ. आणि बघू आता संध्याकाळी पण जायचं आपल्याला खाली दाखवतो आज पारायण असणार आहे. तर काहीच फायनली आपण घेतला आता 9 मीटर. आपल्याला कनेक्शन लागणार लवकरच आला. आणि सगळ्यांनी बिल भरा जाऊन. बिल चुकू नका ना, तर मग लाईटी कनेक्शन कट होतील तुमचं. हे बघा सगळेजण आलेत कारण की कॅम्प लावला आहे गावाने. सगळ्यांनी सपोर्ट केला आहे, तसा टोरंटवाल्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे. आता हेच आता चालू आहे मस्त मी तांदूळ आणायला. आणि इकडं सोहणीचं रेडी झालं आहे शाळेत जायला. नाणीने गोण घेतले, गोण पाहिजे आपल्याला. चला आता पोचलोय आपण मस्तपैकी. आणि इकडे बघा पोरांची स्पोर्ट आहे आज. मला पण स्पोर्ट मध्ये सामील करा, मला पण बक्षीस पाहिजे. काय खेळणार आहेत? बेडुकुडी मारणं सांग ना सरळ सरळ. चिटिंग करते, चिटिंग चिटिंग. हा जिंकली, कसा वाटतं तुला आज? हा फर्स्ट राऊंडला मस्त जिंकली, सेकंड राऊंडला जिंकली. आता कसं वाटतं तुला? लागला तुझे विनर विनर. हा तू पण जिंकलीस का? हा तू अक्षयची ना? हा मला माहिती होता. तू का बारकी आहेस का? सेकंड राऊंड चालू झालेला मस्तपैकी पोरांचा. क्लेवर किड्स अँड प्री स्कूल. चलो चलो फास्ट फास्ट. यो बेडूक इकडं कुठं चालला? काय टिल्ल्या कसं वाटतं? कसं वाटतं तुला आज? तू नाही गेलात? हारलास? हाय हाय करा. तर काहीच मस्तपैकी जेवण करून घेतलंय मम्मीने सुद्धा आज. म्हणजे कालच्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू केलंय. तर आज मम्मीने सुद्धा चावल निवडायला घेतल्यात. म्हणजे त्याच्यामध्ये ते काय पावडर वगैरे असतं ती टाकत, म्हणजे चावल आपल्याला जास्त दिवस टिकावं त्यासाठी. तर चला खाली चालू आहे, थोडा काम चालू आहे, दाखवतो तुम्हाला. इकडे घेतले कंपाऊंड तोडायला. ती भिंत आहे ना ती क्रॉस झाली होती, ती कोणावर पडू नये यासाठी सावधगिरी बाळगली नानाने. त्याच्यामुळे चला दाखवतो हे तुम्हाला खाली जाऊन कसं काय. आणि आमचा भाई बघ खाली येऊन मस्तपैकी बसलाय, त्याला खाली जायचं बाहेर. बघा मी जाऊ, चला त्याला पण खाली घेऊ आपण सोबत. गेट ओपन झाला का तो पण बाहेर निघाला. चला तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.